सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी हे गरमागरम खुसखुशीत असे थालीपीठ गोड्या दह्याबरोबर किंवा घट्ट ताजं लोणी याबरोबर तर अगदी अप्रतिमच लागतात. हे थालीपीठ करण्यासाठी कोणत्याही भाजणीची गरज नाही. घरातच शिल्लक असलेली पिठं, थोडेसे मसाले आणि ताजी हिरवीगार मेथी वापरून हे थालीपीठ बनवलेत आणि तरीही ते भाजणी इतकेच खमंग खुसखुशीत बनवून झालेत. नमस्कार, सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर इथे मी सगळ्यात आधी हा ठेचा बनवून घेतला आहे. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 हिरव्या मिरच्या, 20-25 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, हिरवी कोथिंबीर घालून मिक्सरला जाडसर वाटून घेतले. आता एका परातीमध्ये 2 वाटी बाजरीचं पीठ घेतले. उन्हाळ्याचे 1-2 महिने सोडले तर वर्षभर बाजरी खाल्लेली शरीरासाठी खूप फायदेशीर असते. 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ आणि ही लहान वाटी चाळून घेतलेलं हरभरा डाळीचं पीठ आहे. त्यामुळे काय होतं, थालीपीठ छान खमंग होतं. आता 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, थोडंसं हिंग आणि चवीपुरतं मीठ घालते. हा हिरवा ठेचाही घालते. थोडंसं नावालाच लाल तिखट घालते. 1 वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही 1 जुडी मेथीची स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली, तर ती देखील घालून घेते. तर याऐवजी तुम्ही कोणतीही पालेभाजी घातली तरीही चालेल. आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले ते देखील घालते. तुमच्याकडे पातीचा कांदा असेल तो घातलात तर अजूनच चांगलं. 1 चमचाभर तीळ आणि 2 ते 3 चमचे तेल घालते. तेल खरं तर सुरुवातीला पिठामध्येच मिक्स करायचं होतं, पण ते राहून गेलं आणि तेलामुळेच काय होतं, थालीपीठ मस्त खुसखुशीत होतात. आता हे सगळं आधी मिक्स करून घेऊयात. हिरव्या भाज्या आणि कांदा यामध्ये भरपूर सारा ओलावा असतो. हे आधीच सगळं पिठामध्ये मिक्स करून घेतलं की मग त्याच अंदाजाने पाणी घालता येतं. तर इथे बघा, थोडं थोडं करूनच पाणी घालते आणि त्याच अंदाजाने हे पीठ भिजवून घेते. जसं आपण ज्वारीच्या भाकरीसाठी पीठ भिजवून घेतो तर त्याच पद्धतीने हे पीठ मळून घेतले. एकदा का सैल पीठ भिजवून घेतलं तर मग थालीपीठ करेपर्यंत अजून जास्त सैल होत जातं आणि पीठ भिजवून झालं की 5 ते 10 मिनिटामध्येच लगेच थालीपीठ करायला घ्यायचे. खूप वेळ त्याला ठेवायची अजिबात गरज नाही. तर इथे पोळपाटावर एक सुती कपडा थोडासा भिजवून ठेवला आहे आणि सुती कपडाच नेहमी भिजवून घ्यायचा. प्लास्टिकचा पेपर किंवा पॉलिस्टिकचा कपडा वगैरे असं काही घ्यायत बसायचं नाही आणि त्यामुळे एकतर तव्यावरती थालीपीठ व्यवस्थित टाकायलाही जमत नाही. तर इथे बघा, थोडासा पाण्याचा हात लावून हा गोळा थापून घेते. खूप जास्त सारखं पाणी लावून थापून नाही घ्यायचं. गरज पडेल तेव्हाच पाणी लावून थापून घेते आणि तेही अगदी हलक्या हातानेच. आणि थापताना बघा, अगदी खूप जास्त पातळ थापून नाही घेतले किंवा जाडही जास्त ठेवलं नाही. आता अशी मधून थोडीशी छिद्र देऊन घेऊयात. अगोदरच तवा तापत ठेवला होता. थोडंसं तेल तव्यावरती घालून घेते आणि आता लगेचच हे थालीपीठ तव्यावरती शेकायला ठेवूयात. भाकरीला जसं आपण पाणी लावून घेतो सुरुवातीला, त्याचप्रमाणे इथे कापडाला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित कापडही निघलं जातं आणि थालीपीठ तव्यालाही व्यवस्थित बसलं जातं. आणि आता 1-2 मिनटासाठी मीडियम फ्लेमवर आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित थालीपीठ ते आतल्यात शिजलं जातं. आता हे थालीपीठ एका बाजूने शेकून होते किंवा शिजून होते तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ थापून घेणार आहोत आणि तेवढ्या वेळामध्ये बरोबर दुसरं थालीपीठ थापलं जातं. त्याला काही खूप जास्त वेगळा वेळ द्यायची गरज नाही. इथे बघा 2 मिनटं झालेत आणि थोडंसं वरून कोरडंही दिसायला लागतं. आता कडेने थोडंसं तेल घालून घेऊयात आणि हे मधून छिद्र केले त्याच्यामध्ये पण थोडं तेल सोडत राहायचं, म्हणजे मग थालीपीठ उलटताना व्यवस्थित उलटलं जातं. तर इथे बघा, अजिबात काय तव्याला चिटकून राहत नाही, व्यवस्थित उलटलं जाते आणि एक बाजू व्यवस्थित शेकल्याशिवाय दुसरी बाजू नाही शेकवायला घ्यायची. आता ह्यासुद्धा बाजूने आपण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून शेकवून घेणार आहोत आणि तोपर्यंत हे पोळपाटावरचं तयार झालंच आहे. तर इथे बघा, दोन्ही बाजूंनी खरपूस असं हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. सगळ्यात शेवटी थोडंसं पुन्हा तेल लावून यात आपण ताटामध्ये काढून घेऊयात. तर खमंग खुसखुशीत असे बिना भाजणीचे थालीपीठ तयार झालेले आहे. बरं, हे थालीपीठ गोड्या दह्याबरोबर किंवा ताजा घट्ट लोण्याचा गोळा याबरोबर तर अगदी अप्रतिमच लागतं. तर मग तुम्हाला ही बिना भाजणीची थालीपीठ रेसिपी आवडली असल्यास घरी नक्की करून बघत चला. व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करत चला. थँक्यू.